Let go and let God. सोडा आणि देवाला घेऊ द्या. Psalm 46 verse 10. स्तोत्र 46:10. This is the scripture verse we have been studying. या वचनातून आपण अभ्यास करत आहोत. I'm just taking the one part. एकच भाग त्यातला मी घेतलाय. That is, be still and know that I am God. शांत रहा आणि जाणा की मीच देव आहे. Be still. शांत रहा. I gave you many Hebrew meanings of be still. आणि शांत रहा याचे अनेक हिब्रू अर्थ मी तुम्हाला सांगितले. Be still शांत रहा means let go. म्हणजे सोड, Let alone. जाऊ दे, Set it aside. बाजूला ठेव. Even if it is for a momentary time, just let it go. जरी काही वेळ असेल तरी काही वेळासाठी ते सोड. You know, many people, बरेच लोक they don't find energy to do what they are doing just because they are doing things which is not in God's plan. बऱ्याच लोकांना ते जे काही करत असतात ते करण्यासाठी शक्ती पुरेशी मिळत नाही. का? कारण की ते जे काही करत असतात ते देवाच्या योजनेत नसतं. And they overextend themselves, they overexert themselves. आणि मग ते शक्ती पलीकडे कार्य करतात, खूप दमून जातात, थकून जातात. To only do what they want to do. आणि फक्त त्यांना जे हवं आहे तेच करतात. And if God is not in it, आणि देव त्यामध्ये नसतो. and if you have not heard from God, आणि देवापासून जर तुम्ही ऐकलं नसेल then He is not obligated to help us or to strengthen us, to give us wisdom or energy. तर मग देव आपल्याला बांधील नाहीये, आपल्याला शक्ती पुरवायला, ज्ञान द्यायला. देव आपल्याला बांधील नाही जर आपण देवाचं ऐकत नसू तर. And one of the major reasons I believe why people are stressed out and burnt out before time. आणि एक प्रमुख कारण की ज्या कारणापायी आज लोक किंवा बिलीवर लोक वेळेच्या अगोदर किंवा वेळे अगोदर दमलेले, थकलेले, जळलेले, राग झालेले असे आढळतात. त्याचे एक कारण, Because they are not leaning on God and resting on God. त्याचे एक कारण म्हणजे ते देवाचा आधार घेत नाहीत, ते देवामध्ये विसावा घेत नाहीत. नुसतं करतच राहतात आणि त्यामध्ये मग त्यांना समजतच नाही मी करतोय ते देवाकडनं आहे का मी करतोय ते माझंच आहे. नुसतं आपलं करतच राहायचं. You know, people start in the spirit, rightly. लोक योग्यपणे आत्म्यात सुरुवात करतात, But somewhere along the way, they lose on God and they start excelling themselves in the flesh. पण कुठेतरी रस्त्यात जाता जाता त्या प्रवासामध्ये कुठेतरी ते मिस करतात आणि कुठेतरी असं होऊन बसतं की देवाचा आवाज, देवाची वाणी ऐकणं ते सोडतात. And they start doing it in the flesh. आणि मग ते देहात कार्य करायला लागतात. Because they have to do it. कारण काहीतरी करायला पाहिजे ना, I have to do it. मी केलं पाहिजे, Then it will work. मगच होणार. Then I can keep the people glued to me. आणि मगच मी लोकांना माझ्याशी चिकटून ठेवू शकतो किंवा मगच लोक माझ्याबरोबर राहतील. जर मी काही करत राहिलो तरच लोक मला साथ देतील. But they forget that in the first place they started in the spirit. पण ते विसरून जातात की आपण सुरू करताना आत्म्यात सुरुवात केली होती. And then somewhere they just lost upon God and then they continue doing in the flesh, and that's why they are losing the energy and they're not getting supply from God. आणि आत्म्यात सुरुवात केल्यानंतर कुठेतरी त्या प्रवासामध्ये मग ते देवाचा आवाज ऐकणं चुकवतात आणि मग दमून जातात, करतच राहतात. पण त्यात देव नाही, देवाची योजना नाही. We need to meet God every day. असं नाही, आपण देवाला रोज भेटलं पाहिजे. Every day. रोज प्रार्थना मस्ट. That's why you cannot live in peace if you keep yourself pace with the world. आणि म्हणून तुम्ही स्वतःला शांतीनं ठेवणार नाही जर तुम्ही या जगाच्या घाईघाईच्या या सगळ्या जीवनामध्ये गेलात ना, तर मग तुम्ही स्वतःला शांतीनं ठेवू शकणार नाही. You know, somebody did it, so I have to do it. म्हणजे कसं असतं जगात, कुणीतरी केलं मग मीही केलंच पाहिजे. And then there is somebody else to outdo you what you are doing. मग कोणीतरी केलं म्हणून मीही केलं पाहिजे. हे असं करत असताना तू जे करत आहे त्याच्यापेक्षाही नेहमी जास्त करणारे लोक असतातच. And then मग तू काय suddenly you are करणार? depressed. मग तू नाराज होतो. You know, like for instance, just take for natural instance, like you're buying a house or you need something. उदाहरणार्थ आपण एक साधं नैसर्गिक उदाहरण घेऊ. समजा आपल्याला घर घ्यायचंय And then your requirement is just one bedroom flat. तुमची गरज एवढीच आहे, एक बेडरूमचा फ्लॅट. And then you're
well acquainted with it, you have enough resources to do it. आणि एक बेडरूमचा फ्लॅट घेण्यामध्ये तुमच्याकडे पुरेसा पैसा असतो, तुमची सगळी जमवाजमव Your तेवढी needs are met. असते तेवढी ऐपत असते. But then what happens is, पण मग काय होतं, we see somebody else having a bigger place and, having a better thing. ते होत असताना आपण आणि कुणाला तरी पाहतो आणि त्यांचं घर मोठं असतं. And then we say, oh, we can also manage it. मग आपलं सुरू, मला पण मोठं घेता येईल Yeah, you ऍक्च्युली. can manage it, no doubt. अरे घेता येईल नाही But कोण is म्हणत. it required? See, पण that's the गरज question. आहे का? घ्यायला लाग घेऊ, पण गरज आहे का? Is it required? गरज आहे का? Because if you buy a house like him, there's another person who has got a better than him. कारण त्याच्यासारखं घर जर तू घ्यायला गेला तर त्याच्याहूनही चांगलं घर असलेला अजून कोणीतरी आहेच आहे आणि देव न करो तो जर भेटला तर तू काय त्याच्यासारखा बंगलाच घेणार? See, and sometimes, मग कधी कधी I'm going to teach you certain laws now when we come to the third point. तिसऱ्या मुद्द्यावर आपण येणार असताना मी काही तत्व तुम्हाला शिकवणार आहे. We need to let go things and allow God to work. And if God doesn't work for it, you need not put your heart in it at all. असं करायचं नाही. आपण कधी कधी गोष्टी सोडायच्या. आपण समजा सर्वतोपरी सगळे प्रयत्न केले, ठीक आहे, चांगलं केलं आणि तरी होत नाहीये, तर सोड आता ते देवाच्या हातामध्ये सोड. देव देवाच्या वेळेत करेल. See, many are stressed out from trying to keep up with everyone else. पण बऱ्याच लोकांचं काय होतं, सोडून देत नाहीत. बाकीच्या लोकांबरोबर त्यांना शर्यतीत राहायचंच असतं. मग त्यांनी केलं तेवढं मीही करणार, मग कसंही करणार, मग डोकं फुटलं तरी चालेल. There are always that competition and there is always that comparison which always gets into the way of the spirit. आणि मग नेहमी एक स्पर्धा चाललेली असते लोकांमध्ये आणि मग नेहमी त्या स्पर्धेपायी काय होतं, अडचणी निर्माण होतात. But if you allow God to lead you, आपण असं न करता जर देवाला परवानगी दिली की तू मला मार्गदर्शन कर, then He will lead you through the way where there is no stress over you. तर देव तुम्हाला अशा मार्गाने मार्गदर्शन करेल की जिथं तुमच्यावर टेन्शन, स्ट्रेस, दबाव, दडपण हे सगळे अर्थ एकच आणि ते येणार नाही. And though the world may seem to go ahead of you, आणि मग जरी तुम्हाला असं दिसलं की जगातले लोक तर माझ्याहून फार पुढे आहेत, you don't care. तरी तुम्हाला त्याची काळजी होणार नाही. That is what is be still. That is what it is to be called let go. आणि ते जे आहे ना त्याला म्हणायचं की शांत रहा आणि देवाच्या हातात सोड. Amen? Amen. Let go. सोड, लीव इट, देवाच्या हातात सोडून टाक. Because God knows what is right for you, when it is right for you, how much it is right for you. And when you put it on God, you have peace. कारण देवाला माहिती आहे तुझ्यासाठी किती योग्य आहे आणि ते तुला कधी द्यायचं हे सगळं देवाला माहिती आहे. आणि मग शेवटी ते देवाच्या हातात तू सोडलं की मग तुला शांती आणि विसावा मिळतो. Praise God. हालेलुया. The first point we learned was पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा होता, cease from striving or be still. संघर्ष करण्यापासून थांब किंवा शांत राहा. The पहिला मुद्दा. second point, दुसरा मुद्दा, admit your dependence on God or what is knowing God. कबूल कर की मी देवाला जाणतो, मी देवाला जाणणार आहे. कबूल कर मी देवाला जाणतो. And third point, तिसरा मुद्दा, how to know when to be still. कधी समजायचं, कसं समजायचं की मी कधी शांत राहायला हवंय. And did we finish with this? आणि हा तिसरा मुद्दा आपण संपवला का? No? No. Okay, we are still in it. नाही संपवला. So the third point is how to know when to be still. तर तिसरा मुद्दा, कधी समजायचं आपल्याला, कसं समजायचं की आता मी कधी शांत राहू आणि देवाच्या हातात सगळं सोडू. When you're doing a certain thing in your life, समजा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काहीतरी XYZ काम करताय and if it is a pleasant thing for you, then continue doing what you have been doing. आणि ते करताना जर तुम्हाला फार चांगलं वाटतंय आणि दडपण येत नाही, चिडचिड होत नाही, अगदी इझी गो असं ते चाललेलं आहे, तर ठीक आहे, करत राहा. Amen. But then when you are feeling worn out and stressed out and burnt out and impatient and losing your cool, that means you need to now stop doing what you have been doing. पण ते करताना, ते काम करताना जर तुला असं लक्षात यायला लागलं की माझी चिडचिड व्हायला लागलेली आहे, मला पटकन राग येतोय, मला टेन्शन यायला लागलंय, माझ्यावर दडपण येत आहे, हे जर सगळं ते काम करताना व्हायला लागलं
तर मग सोडायचं ते And you have been doing it so much that now you are so tired to even sit for the meeting. आणि मग समजून घ्यायचं मग तुम्ही इतके दमलेले असता ते करता करता की मग शेवटी तुम्ही संध्याकाळी सभेला येऊन बसायलाही दमले असं Because म्हणतात. कारण there you have opened your eyes to clean your house. Here you have closed your eyes when you have to listen to the word. कारण तिथं तुम्ही घरामध्ये घर साफ करायला डोळे उघडलेले असतात, पण जशी संध्याकाळची वेळ येते तसं सभेला जाऊन संदेश ऐकण्यासाठी आत्मिक डोळे बंद होतात. And the devil is very happy. सैतान खुश असतो. See, you cannot overwork your mind, you cannot overwork your emotions or body because you are finally going to pay the price. असं करू नका. आपलं शरीर, आपल्या भावना या सगळ्यावर ताण पडेल एवढं काम करायची गरज नाही. But I have to do this, मग तुम्ही म्हणाल नाही पण मी केलंच I have पाहिजे, to finish this. मला करावंच लागेल. For what? For whom? At what price? अरे मी केलंच पाहिजे, मला करावंच लागेल म्हणजे काय? कोण तुझ्या मागे एवढं लागलंय? कशासाठी? See, even at home when people are doing, they have to finish it. But for what? घरी At सुद्धा the expense of wrecking your body? घरी सुद्धा लोकांनी काही काम काढलं की करतच राहतात, ते काम करतच राहतात. अरे पण किती त्याला काही सुमार आहे का When नाही? your body is showing signs of fatigue or breaking down, you are breaking the natural law पण ते करताना just to keep your assignment. पण ते करताना जर तुझं शरीर दमून गेलं, तू थकून गेला, तर ते दिसून येतं, ते कळून येतं आणि मग तू नियम तोडत असतो आणि नियम तोडूनही ते सगळं करत राहतो. See, you break the natural law to just keep your assignment going because you had decided to finish it. तुम्ही नैसर्गिक नियम तोडून टाकता का? की नाही मी आज ठरवलं होतं की हे उरकायचंच आणि हे उरकायचंच करताना तुम्ही नैसर्गिक नियम तोडून ते उरकताना ते करताना इतके दमून जाता की बस. And then we pray, Lord, heal me. Lord, why you're not healing me? आणि मग त्यामध्ये काहीतरी दुखायला लागतं, काहीतरी व्हायला लागतं आणि मग आपण प्रार्थना करतो की प्रभू मला आज बरंच वाटत नाही, तू मला आरोग्य का देत नाही? Why are you not healing me? तू मला बरं का करत Why am नाही? I sick like this and weak like this always? मी का असा आजारी आहे? मी का नेहमी असा अशक्तच असतो? Some sisters come to me, Pastor, pray that I may pray. Or Pastor, pray because when you are preaching, I'm feeling sleepy. काही बहिणी माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा की मी प्रार्थना करावी, कारण की मी प्रार्थनेला बसले की मला झोप येते किंवा मी तुमचा संदेश ऐकायला बसले तर मला झोप येते. Who made that list? God didn't make that list that you are trying to achieve it अरे or अशी fulfill it. अशी कशी झोप येते? याचा अर्थ कुठेतरी शारीरिक कष्ट लिमिटच्या बाहेर दिवसभरात झालेले आहेत आणि तुला कोणी सांगितलं होतं एवढं करायला? See, that list God didn't give you that you need to fulfill it. ती यादी काही देवाने दिली होती का की एकामागे एक एकामागे एक एकामागे एक दिवसभर करतच राहा घरात? Who का made कुठे? the plans कोणी योजना केली ही that I have to do it by evening, I have to do it by 6 o'clock? की संध्याकाळपर्यंत मी ते उरकलंच पाहिजे, 6 वाजेपर्यंत मी ते करणारच, मग 7ला सभेला जाणार आणि 8ला मीटिंग मध्ये झोपणार? You need to कोण be बोला? little wise. इतना करने की जरूरत नहीं सिस्टर. When you have to go for the meeting, if you have a spare time, half an hour, just relax on the bed, close your eyes, be ready for the evening meeting. You shall be fresh तुला in जर 20 माहिती minutes. की संध्याकाळी मला सभेला जायचं आहे आणि समजा तू काही काम हातात घेतलंय तर ठीक आहे ते काम कर, पण एवढं मार्जिन सुद्धा त्याच्यामध्ये सोड की एक कुठेतरी अर्धा तास मी थोडासा विसावा घेतला पाहिजे, 15-20 मिनिटं मी थोडा आराम केला पाहिजे, कारण मला संध्याकाळी सभेला जायचंय आणि व्यवस्थित बसून मला वचन ऐकायचंय, मला चर्चला जाऊन झोपायचं नाही. You always will find me very fresh. पास्टरांना for the तुम्ही meeting. नेहमी फ्रेश बघाल, कारण Very पास्टर fresh. नेहमी एक अर्धा पाऊण तास मीटिंग असली की आराम करून व्यवस्थित येणार आणि मलाही नेहमी म्हणतात आणि मी पण हा धडा शिकलेली आहे जीवनामध्ये. आता 20 minutes, 20 मिनिटं half तरी, an hour, close your eyes, relax before God. 20 मिनिटं, अर्धा तास तरी परमेश्वरासमोर जरा शांत बसायचं. जरी झोप आली नाही तरी सुद्धा शांत बसायचं जरा. You know, for 20 years, I have not missed one Saturday blessing meeting. 20 वर्ष झाली मी एक सुद्धा शनिवारची सभा चुकवली नाही. Even Sundays and Mondays, रविवारी- unless there was a work for me. रविवारी सोमवारी सुद्धा मी अशा सभा चुकवलेल्या नाहीत. हा कुठे बाहेर गावी गेलो असलो, बाहेर देशी गेलो असलो तर बाब वेगळी आहे, नाहीतर मी Not कधी because my body was broken or I became weak or sick or,
cold and cough and all such things. नाही तर तुम्हाला कधीच असं ऐकू आलं नसेल की आज शनिवार रविवार सोमवार फास्टर पीटर आले नाहीत कारण ते आजारी होते, ताप आला, व्हायरल ना, सगळ्यांनाच इन्फेक्शन होत आहे, त्यांनाही झालं नाही, आम्हाला नाही झालं. Wisdom of God. हे फक्त टोपी घालायला नाही, थोडं वापरायचं. See, our body does send signals. नुसतं स्कार्फ नाही बांधायचं, थोडासा भले यूज करो बट करो. हालेलुया. Our body does send signals. कारण शरीर आपल्याला सिग्नल पाठवत असतं बरं का But वेळच्या if we वेळी. listen to that signal, पण जर वेळच्या वेळी ते सिग्नल आपण घेतले आणि ऐकलं तर ठीक, नाही तर ब्रेकडाऊन there are those people who have got that assignment list made by themselves and they Kai- finish it by the time that they are prescribed. काही लोक स्वतःचीच योजना करतात, स्वतःची यादी तयार करतात आणि त्यांनीच वेळ ठरवलेली असते की आज सकाळपासून एवढं एवढं करायचं आणि बस मी टार्गेट केलंय, संध्याकाळी 6 पर्यंत ही सगळी कामं उरकली And पाहिजे. then they exult in victory, but not before breaking the child's heart or the husband's heart or the wife's heart. आणि मग ते मला विजय मिळाला, आज मी ही यादी सगळी पूर्ण केली अशी बढाई सुद्धा मारतात. पण त्यांना एवढं कळत नाही की ती सगळी यादी पूर्ण करताना तू मुलांचं हृदय तोडलं, तू बायकोचं हृदय तोडलं आणि म्हणे मला विजय मिळाला. Say, डोंबल्याचा विजय, घरात गोंधळ. you got victory over those utensils, but you couldn't get victory over your spouse and your child. भांडी घासताना त्या भांड्यांवर चमकत चमकत विजय मिळाला, अरे पण नवरा आणि मुलं रुसली ना. Be still and know that He is God. शांत राहा आणि जाण तो देव आहे. Because He says, I will be exalted कारण तो म्हणतो in your life, in your family, in your business, in every area of your life. तुझ्या जीवनात, तुझ्या परिवारात, तुझ्या व्यवसायात, तुझ्या कामात, तुझ्या नोकरीत, तुझ्या सगळ्यात मला गौरव मिळाला पाहिजे. Some people will say, now I'll really rest now. काही लोक म्हणतील बस आज Forget पास्टर बोल everything दिया, now. आज पास्टर बोल दिया. आता सगळे तरुण ताट पण म्हणतील रोज आधा घंटा दिन में सोने का. Forget everything now. I'll not do anything. I'll just sleep. Don't do that, because असं नाही, असं नाही. you need to spend a lot of time before God also and prepare messages also, and you have other works also. असं नाही, तुम्हाला बाकीची पण कामं असतात, प्रार्थनाही करायची असते, बाकी पण बरंच काही करायचं असतं. आणि मी आराम करा हे जे म्हणतो ना, त्यामध्ये मग तो अर्धा तास तुम्ही प्रभूच्या पायी घालवला तरी चालतो. Yes. म्हणजे नुसतं झोपलंच पाहिजे असं काही. Sit at the Lord's feet. थोडी प्रेयर केली तरी, Meditate on the Lord. शब्द वाचा, Lie down on your couch and read the Bible. मनन करा. आपल्या सोफ्यावर आडवे पडून काय वाचाल, Say, काय वाचाल. हा. but pastor, that person does it. नाही पण पास्टर तो तसं करतो ना, Let him do it. त्याला करू दे ना. Amen. Maybe he has got grace from God to do it. Let him do it. त्याला देवाकडनं तेवढी कृपा मिळाली असेल म्हणून तो करतो. But whose pace are we moving at? आपण कुणाची गती धरली आहे, हा कुठला वेग पकडलाय. Somebody else's, or God, what God has ordained for us? दुसऱ्यांचा वेग धरून आपण काम करतोय का देवाने आपल्यासाठी योजलंय त्या योजनेत आपण चालतोय, हे तपासायसारखं आहे बरं का. See, does not the Bible say, बायबल म्हणतं ना, when the children of Israel were in the wilderness, इस्रायली मुलं जेव्हा अरण्य प्रवासात होती, there were some people who were taking more time to collect manna, काही लोक होती त्यात की ज्यांना मन्ना गोळा करायला वेळ लागायचा, while others collected it very fast. आणि बाकी इतर असे काही लोक होते की जे मान्ना पटकन गोळा करायचे. How and कसं why? बरं? असं कसं आणि का. Because कारण the ones who took lot of time had lots of children. ज्यांना खूप वेळ मान्ना गोळा करायला लागायचा त्यांना खूप मुलं असायची. मग जेवढी मुलं तेवढं गोळाही केलं पाहिजे ना. Isn't it? है ना. And the others who had very short time or took less time, they had just 1 or 2 children. आणि ज्यांना मान्ना गोळा करायला थोडाच वेळ लागायचा, मग ते समजून चालायचं की यांना 1-2च मुलं आहेत, त्यामुळे यांना थोडंच गोळा करावं लागतं. So each person is different, and each person's setting is different, and everything is different for them, and accordingly God has given them grace. तर प्रत्येक माणसाचं गणित वेगवेगळं असतं, प्रत्येकाचा हिशोब वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाला देवा त्यानुरूप कृपा देतो. And each one has a different constitution. Your body framework is quite different from the other. आणि प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाची रचना वेगळी असते, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. तुझं शरीर माझ्यापेक्षा वेगळं आहे, माझं शरीर तुझ्यापेक्षा वेगळं आहे. Some people are larks that can get up in the morning and pray. There are others who are owls who pray at night. काही लोकांना सकाळी पहाटे लवकर उठून प्रार्थना करायला जमतं, कोकिळेसारखे लवकर उठतात. काही लोकांना रात्री खूप उशिरा जागून प्रार्थना करायला जमतं. Amen.
So each one in his respective place, and God gives them grace. तर प्रत्येक जण आपापल्या आदरणीय स्थानी ठीक आहे आणि देवबाप प्रत्येकाला कृपा पुरवत असतो. पण आता यांनी केलं म्हणून मी ही एवढंच करणार असं काही करायची गरज Somebody नाही. can go to China or Himalaya and climb the mountain to preach a soul there. I cannot do it. कोणीतरी चायनाची वॉल किंवा हिमालय डोंगर चढून तिथं एका जीवाला सुवार्ता गाजवायला जाईल, पण मी नाही तेवढं चढून सुवार्ता गाजवायला जाऊ I शकत. won't be able to go, and God won't send me there on the Himalaya because I won't be able to, we cannot climb a few steps. मला नाही जायला जमणार आणि देवबाप मला पाठवणारही नाही, कारण देवाला माझी प्रकृती, माझी रचना, माझी शरीराची ठेवण माहिती आहे की मी किती पायऱ्या चढू शकतो. त्याला हिमालय द्यायचा का नाही? See, if He can give me the grace, then I will take Huh. off, like David said. त्यांनी जर मला कृपा दिली तर मी दावीद म्हटला त्याप्रमाणे कुठून कसाही कुठेही जाईन. I can leap over a wall, मी भिंतीवरनं उडी मारून but जाईन, not without His grace. पण त्याची कृपा पाहिजे बरं का. Amen. त्याच्या But some कृपेशिवाय. people are climbing the Himalayas when they cannot climb a few stairs. पण काही लोकांना साधी टेकडी चढायला होईना आणि हिमालय डोंगर चढायचा ठरवलाय, And that's why they are losing their energy, and because the grace also is not supplied to them. म्हणून शक्ती वाया चाललेली आहे आणि कृपा सुद्धा मिळत नाहीये. Amen. See, you need to see the wisdom of God in all of this. तर असं नाही, देवाचं ज्ञान या सगळ्यात तुम्ही पहा. Some people say, I can do everything. काही लोक म्हणतात नाही नाही Yeah, मला you सग- can do it. नाही नाही मला सगळं करता येतं. अरे तुला येतं, See, तुला होतंय. we want to show that we are the jack of all trades. आपल्याला असं दाखवायचं असतं की हम सब बंदर के व्यापारी. So, but see, we cannot do anything without the grace of God. अरे असं नाही, पण देवाच्या कृपेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. And sometimes when you overdo, there is a conflict and strife at home. आणि मग कधी कधी काही गोष्टींची अतिशयोक्ती केली ना की घरामध्ये बरोबर भांडणं होतात. I know pastors who do ministry in the work and their wives come to me for counseling because they say, my husband is not keeping his foot at home anytime. मला माहितीये ना, काही पास्टर्स इतकी सेवा करतात की घरामध्ये पायच ठेवत नाहीत आणि मग त्यांच्या बायका माझ्याकडे सल्ला मागायला येतात आणि म्हणतात की एवढी सेवा की घरामध्ये पायच टिकत नाही. See, some of them are ready to leave their spouses. I have counseled to a few pastors' wives. I told them, you be faithful and pray for your husband, but see that you stay at home. आणि त्यातले काही जण तर आपापल्या जीवन साथीदारांना किंवा नवऱ्याला सोडायलाही तयार झाले होते. इतकं म्हणजे पार तिथपर्यंत पोहोचलेलं होतं. पण मी त्यांना सल्ला देऊन सांगितलं की नाही, तुम्ही विश्वासू राहा सिस्टर, तुम्ही असं करू See, नका. and they are pastors and they know very little about what is happening in their own family. आणि ते पास्टर आहेत, पण त्यांच्या स्वतःच्या परिवारात काय चाललंय हे त्यांना थोडंसं सुद्धा माहित नसतं किंवा फार थोडं माहित असतं. And I have prayed with their wives, and the marriages have been restored by the grace of God. आणि त्यांच्या बायकांना किंवा मिसेसना मी सल्ला दिला, त्यांच्याबरोबर बसून प्रार्थना केली आणि देवबाप्पाला धन्यवाद की त्यांचे परिवार पुढे चांगले व्यवस्थित राहिले. I know there was this pastor's wife who came to me, एक विशिष्ट पास्टर होते आणि त्यांची मिसेस माझ्याकडे आली and she says, yes, my husband has a heart for God, but he has no heart for us. आणि ती म्हटली, माझ्या नवऱ्याला ना, आमच्या ह्यांना ना प्रभूची सेवा खूप आवडते आणि प्रभूसाठी त्यांचं खूप हृदय आहे, पण घरात माझ्यावर मुलांवर अजिबात हृदय नाही. And so I feel that I should go to my mother's house तर now. मला तर असं वाटतं पास्टर पीटर मी माझ्या माहेरी निघून जावं. See? And if I meet these pastors and tell them what their wives are thinking behind their back, those pastors will flare up with me. That's आणि why I या- don't say anything. या पास्टर्सना जर भेटून मी सांगितलं की त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बायका मला काय येऊन सांगत असतात, तर हे पास्टर्स तर मला पुढे भेटणारच नाही कधी, म्हणून मी त्यांना हे सांगत नसतो. Because that ego comes in between. का अहमपणा, मीपणा नेहमी आडवा येतो. See? So, you need to allow God to work. Many times we think that we are the savior of the world. तर असं नाही करायचं. आपण देवाला परवानगी द्यायची, कार्य करायची. आपण बऱ्याच वेळेला असं समजतो की मीच जगाचा तारणार आहे. Praise God. हालेलुया. The last point. शेवटचा मुद्दा, Lessons to learn from let go and let God. सोडून देवाच्या हातात देऊन शिकायचे धडे. Amen. Be still and know that I am God. शांत रहा आणि जाणा मीच देव आहे. In today's science, we hear of a law. आजच्या शास्त्रात किंवा अलीकडच्या ज्ञानात आपण एक नियम ऐकतो किंवा वाचतो. The natural law, which is Naisarg- called the law of conscious creation of reality. नैसर्गिक नियम आहे, एक नैसर्गिक कायदा की ज्यामध्ये जाणीवपूर्वक निर्मितीचा कायदा. And in this law, आणि या कायद्यात there are two laws hidden. दोन नियम
लपलेले असतात. One is the law of attraction, the other is the law of detraction एक आकर्षित or करून detachment. एक आकर्षित करून घेणारा नियम असतो आणि एक दुर्लक्षित करून घेणारा नियम असतो. They say ते म्हणतात the law of detachment. दुर्लक्षित किंवा लांब न्यायचा If जो- you have the law of detachment working in you, then the law of attraction will work successfully for you. दूर जायचा नियम जर तुमच्यात कार्य करत असेल तर आकर्षित करून घ्यायचा नियम सुद्धा तुमच्यात चांगलं कार्य करेल. Yes. The law of detachment and the law of attraction, they always complement one another. That's what the world says. तुम्हाला समजतं का मी So काय don't be म्हणत too आहे? worried and too conscious about this scientific term that I'm using. I will spell it out and ease it out for you. तर हे जगातलं विज्ञान पास्टर सांगत आहेत. तर तुम्हाला कळलं तर ठीकच आहे, पण फारसं यावरती डोकं घालायची गरज नाही. मी सोपं करून तुम्हाला सांगेन. 2 नियम आहेत जगातल्या विज्ञानाला घेऊन. त्या 2 मध्ये एक आकर्षित करून घ्यायचा नियम असतो आणि एक त्यापासून लांब घेऊन जायचा नियम असतो. So- तर लांब घेऊन जायचा नियम जर आपल्यामध्ये योग्य रीतीनं कार्य करत असेल तर जगातलं विज्ञान असं म्हणतं की आकर्षित करून घ्यायचा नियम, जवळ आणायचा नियम सुद्धा आपल्यात योग्य रीतीनं कार्य करेल. The law of detachment says that in order to successfully attract something, सोडवणुकीचा हा जो नियम आहे जगात तो असं म्हणतो की एखाद्या बाबीला जर आपल्याला आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं असेल तर you must be detached to the outcome. तर तुम्ही त्याचा जो परिणाम आहे त्याला सोडलं पाहिजे, त्याच्यापासून लांब गेलं पाहिजे, Let go. See, that's त्याला what they're सोडलं trying to पाहिजे. say. त्याचा जो परिणाम आहे त्याला सोडलं पाहिजे, त्याच्यापासून लांब गेलं पाहिजे. Amen. You must be detached to the outcome. त्याचा जो परिणाम आहे, त्याचे जे होणारे परिणाम आहेत त्यापासून तुम्ही लांब गेलं पाहिजे. You know, in the world, जगात let us take it in the world. जगातलं उदाहरण When you like a furniture or something, समजा तुम्हाला काहीतरी I'll give वस्तू, it to you in a very easy way. सोपं सांगतो, तुम्हाला काहीतरी वस्तू किंवा फर्निचर आवडलं. And then you go to that shopkeeper and say, and then your heart falls for that समजा एक furniture. खुर्ची आहे, फॉर एक्झाम्पल विल नेम इट खुर्ची, आणि तुम्हाला ती खूप आवडली. तुम्ही त्या दुकानात गेला, ती खुर्ची तुम्हाला खूप आवडली And it has really touched your heart. now. आणि खूप हृदयाला स्पर्श झाला, You know, there is this law of attraction. कारण तुम्ही आकर्षित झाला त्या खुर्चीकडे. Now, आता it can either weaken you or it can strengthen you. I'll एक tell तर you how. तुम्ही त्यात अशक्त पडाल नाही तर शक्तिमान व्हाल. It all depends Yes. whether the law of attraction is working powerfully in you or the law of detachment is working. आणि हे powerfully. कशावर अवलंबून राहील की आकर्षित करून घ्यायचा नियम तुझ्यात जास्त कार्य करत आहे का सोडवणुकीचा नियम तुझ्यात जास्त कार्य करत आहे, यावर हे अवलंबून राहील. If you really want it, जर खरोखर तुला ती खुर्ची हवी असेल you will do anything to buy it. तर ती विकत घ्यायला तू काहीही करशील. And the shopkeeper is very clever enough, he will study your move. आणि दुकानदार फार हुशार असतो, तो तुझी चालचलणूक बघेल. And so he will say, याचं प्राइस एवढं आहे. आणि मग दुकानदार 20,000 सांगेल, rupees. आपल्याकडे बघून आपली चालचलणूक बघून त्याला कळतं की इनको ये बहुत अच्छा लगा है, मग तो त्याची कॉस्ट सांगतो 20,000 rupees. 20,000. And you don't have that kind of money. आणि तुमच्याकडे 20,000 नसतात, But पण just because you are attracted towards it, तुम्ही त्या खुर्चीकडे आकर्षित झाला, you will do anything to buy it. मग आता तुम्ही ती विकत घ्यायला काही करणार आहात. See? Because कारण whenever your attraction becomes more powerful, you have given the power to that thing. जेव्हा जेव्हा तुमचं आकर्षण फार सामर्थ्यशाली होतं, याचा अर्थ ज्या गोष्टीकडे तुम्ही आकर्षित झालेले आहात त्या गोष्टीला तुम्ही जास्तीचं महत्व दिलेलं आहे. Are you understanding? You have given your power to it. तुम्ही तुमचं सामर्थ्यही त्या गोष्टीला देऊन बसलाय. Now that stuff, that table has got hold over you. आणि You are weak. म्हणून आता ती गोष्ट किंवा ती खुर्ची तुमचा ताबा घेऊन बसलेली आहे, तुमच्या हृदयात घुसलेली आहे. See, you cannot sleep. मग तुम्हाला झोप येत नाही. And that shopkeeper says, ये एकच piece है. See, And- he now adds more to it. दुकानदार त्यात भर घालतो, शेवटचा पीस आहे. आणि अजून काल एक माणूस आला होता, त्यांनी म्हटलं मी घेणार ते. ढाल. See, now it all depends आता who is ruling you now. हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे की तुझ्यावर कोण राज्य करत आहे. But
पण if that law of attraction is so powerful that you want to buy it, you have lost your power. आकर्षणाचा नियम इतका तुझ्यामध्ये सामर्थ्यशालीरित्या कार्य करत असतो की शेवटी सोडवणूक You have lost your power. तू तुझं सामर्थ्य त्यात गमवते. Your power is gone. सामर्थ्य त्या गोष्टीत तुझं गेलं. That table has become powerful than म्हणजे you कसं माहितीये का, because it draws you. ती वस्तू तुझ्या हृदयात घुसली आणि ती आता खूप सामर्थ्यशाली झाली. तू तुझं सामर्थ्य त्या वस्तूला You have become weak. तू अशक्त पडला. Let not anything become stronger than you. असं करू नको. स्वतःपेक्षा कुठल्याही गोष्टीला जास्त सामर्थ्यशाली करू नको. मग ती See- गोष्ट तुला कितीही आवडलेली असेल आणि तू कितीही त्याकडे आकर्षित झाला असशील तरीही. When you apply the law of detachment, you are applying the law like Abraham applied. सोडवणुकीचा नियम जर तुम्ही वापरलात तर तुम्ही अब्रामानं जो नियम वापरला तसा वापरताय. See, Abraham loved his son. अब्रामानं आपल्या मुलावर खूप प्रेम केलं. God said, देव बोलला, sacrifice the son whom you love. खूप लाडका होता अब्रामाचा तो एकुलता एक मुलगा. आणि देव त्याला म्हटला, हा तुझा लाडका, हा तुझा प्रिय तू माझ्यासाठी दे. See, त्याला अर्पण कर, त्याला वेदीवर चढव. now he had another son, Ishmael also, आता अब्रामाला इश्माईल सुद्धा होता दुसरा, isn't it? है ना. He had Ishmael too. इश्माईलही झाला होता तुला. But त्याला- God said, the one whom you love, But that means the law of attraction is in you towards that son. देव त्याला काय म्हटला की जो तुझा खूप लाडका आहे, जो तुला खूप आवडतो, याचा अर्थ खूप आकर्षित होतोस तू त्याच्याकडे, See- तो मला दे. See, people say, oh, he is weak towards his son. लोक Because, म्हणतात. see, they say, because the power has been taken by the son. तुम्हाला आढळत असेल बघा, लोक सुद्धा बोलताना कधी कधी म्हणतात की हे ना ह्यांच्या मुलांसंबंधीनं फार अशक्त आहे, त्यांच्या मुलांविषयीनं काही बोललं गेलं तर ह्यांना चालत नाही. That means the children now have the power. याचा अर्थ ह्यांची मुलं आता सामर्थ्य घेऊन बसलेली आहेत. You see? And then मग Abraham shows to us अब्राहम आपल्याला दाखवतो that he applies the law of detachment. की सोडवणुकीचा जो नियम आहे तो कसा त्यांनी वापरला. He is ready to offer the son. सोडलं त्यांनी. काय सोडलं? मुलाला सोडून दिला. मुलाला वेदीवर चढवायला निघाला. He let go. सोडलं की ठीक आहे, देवानी मागितलं मी And दे. God gave it back to him. आणि सोडल्यावर देवानी त्याला परत दिलं. Are you understanding? समजतं का? When you see that table, जेव्हा तुम्ही ते टेबल पाहता you like it, आणि समजा ते खूप आवडलं. but don't love it. आवडलं ठीक आहे, पण त्याच्यावर माया नको लावू. Don't love it. प्रेम नको करू त्याच्यावर. Don't love it. आवडण्यापर्यंत ठीक आहे, त्याच्यावर प्रेम बसवू नको. It should not become a center of your life. तुझ्या जीवनाचा तो केंद्रबिंदू होता कामा नये की आता दिवसाही टेबलच दिसतंय आणि See, रात्री there, टेबल. there are two people in your life. दोन लोक तुमच्या जीवनात असतात You have to give much importance and they have to be in the center of your life. आणि त्यांना तुम्ही खूप महत्व दिलं पाहिजे आणि तेच तुमच्या जीवनाच्या केंद्रीय स्थानावर पाहिजेत. God in you, you in God. देव तुमच्यात आणि तुम्ही देवात, हेच ते दोघे. कळलं का? That is the center. हाच आपला केंद्रीय बिंदू पाहिजे की देव माझ्यात आणि मी देवात. Jesus prayed and said, I in you, they in me, and we in you, O Father. येशू म्हटला, ते माझ्यात, मी तुझ्यात आणि आम्ही तुझ्यात बापा. See, that is the center, ते केंद्रीय स्थान. and everything else, आणि बाकी सगळं, whether it's your family, friends, relatives, and things, मग काही असो, ते फॅमिली असो, नातेवाईक असो, मित्र असो, मैत्रिणी असो, draw them close, त्यांना जवळ घ्या, but they should be around the orbit of the center. पण ते जे केंद्रीय स्थान आहे ना त्याच्या सभोवतालीच थोडंफार, जास्त Are you नाही. understanding? जास्त They नाही. should all be around the orbit of you and God. तुम्ही आणि देव याच्या सभोवताली ते बाकीचं सगळं पाहिजे. How many are understanding? Now, आमेन. when the table is there, आता समजा ते टेबल आहे, you like it. ते तुला Yes, you आवडलं want it also. आणि तुला ते हवंय. But you But- know, sometimes it works this way. कधी कधी असं काम होतं, You say, नको चांगलं नाही, एवढं नाही, एवढं बरोबर नाही. You like it, but what you tell the shopkeeper, एवढं चांगलं नाही आहे, ठीक आहे, पण
तुम्हाला आवडलेलं असतं पण दुकानदाराला तुम्ही असं म्हणता. And the shopkeeper says, this fellow doesn't like it, but now I have to sell it. दुकानदाराला मग असं वाटतं की ह्याला बहुतेक फारसं आवडलेलं नाहीये See, पण he मला is तो विकायचा attracted, आहे. but he is detached also. म्हणजे तुम्ही आकर्षितही झालेले आहात पण सोडायलाही तयार आहात. See, that kind of life we need to live. तसं जीवन जगायचं की Okay, नाही पाहिजे मला, नको. म्हणजे कसं माहितीये का, मला आवडलंय पण ठीक आहे नाही मिळालं तरी ओके. पण एवढं मी पैसे नाही देणार कशासाठी. हा See, and then that shopkeeper says, एक काम करा, पाहिजे का तुम्हाला, मला नको. Then you walk away. मग तुम्ही निघ- When you walk away like that, see, and that fellow says, this fellow, law of detachment is working. आणि मग हा सोडवणुकीचा नियम कार्य करत आहे. He said, इधर आओ, इधर आओ, ऐसा इतना ये मत करो, इधर आओ, जान दो, 5,000 को लेके जाओ, जान दो. ऍक्च्युली ना इतकं सुंदर असं दुपारी म्हणजे See, आवडलं मला, म्हटलं ठीक आहे, मिला तो ठीक आहे, नाही मिला तो भी चलेगा अगर असं. then it came back, ask her. And what price it came back? आणि शेवटी मला ते मिळालं आणि कमी किमतीत मिळालं आणि मला असं वाटलं की कशाला आपण कमी किंमत करायची. तर And she's saying, no. I said, no, see, law of detachment. पण तिथं सोडवणुकीचा नियम And you have to be really ready if he doesn't call you back. आणि तुम्ही तयार राहायचं. त्यांनी जर परत तुम्हाला बोलवलं नाही ना तर तयार राहायचं. But see, let go. That's what God is saying. Let go. तर देव आपल्याला तेच सांगतो, "बे, छोड ना बाबा, इतना See, पीछे मत okay, if पड. you want it, have it. I will give it to you. तुला हवंय मी तुला देईन, But even if I don't give it to you, पण जरी मी तुला नाही दिलं even if you don't get it, आणि जरी तुला नाही मिळालं don't lose your mind. तसं राग नको करू. See, live as though you don't possess things. असं जगू नको की जणू ते म्हणजे त्या सगळ्या गोष्टींनी तुला पछाडल्यासारखा जगू पछाडल्यासारखा जगू नको की ठीक आहे मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तरी देवाला धन्यवाद. If you want to successfully attract something, जर यशस्वीरित्या तुला काहीतरी आकर्षित करून घ्यायचं आहे you need to be detached to the outcome. तर त्याचा जो परिणाम आहे त्याला तू सोड. And even if you are attracted, आणि जरी तू आकर्षित झाला you project a negative emotion. See? Tari Because त्याला- if you don't get it, and then you have sleeplessness, you get fear, you get anger and all that. तरी त्याला नकारात्मक भावना दाखव. कारण की मग काय होतं, जर समजा खूपच माया लावली आणि मिळालं नाही मग ते कितका त्रास आणि मग रात्री तेच दिसतंय दिवसाही See? तेच दिसतंय. That shows याचा अर्थ मग असा लागतो that thing has not been revolving around the orbit, it is trying to enter in the center. ती जी काही बाब आहे ती बाब तर तुझ्या केंद्रीय स्थानावरतीच येऊन बसलेली आहे, अवतीभवती नाहीये. You know- आणि म्हणून हे असं झालंय. Never be so attached to certain things that you are ready to pay the price even of, getting angry with your spouse or your children or no matter what the cost. कुठल्याही गोष्टीशी एवढी जवळीकता करू नको की ती गोष्ट प्राप्त करायला मग तू नवऱ्यावर बायकोवर मुलांवर चिडणार, काहीही करणार, काहीही बोलणार. Because see, if you are so much attracted to it, you will do anything to get it, even if it means to do in a wrong way. कारण की तू जर इतका त्याकडे आकर्षित झालेला आहेस तर तू तर काहीतरी चुकीचं करून सुद्धा शेवटी ते प्राप्त करणार आहेस. See? And sometimes when you want it and you don't get it, आणि कधी कधी ना जेव्हा तुला हवं असतं आणि मिळालं नाही, see, God sends some negative emotions in you. You become restless. You get angry with your wife. You're getting angry with everything. You need to know that God is sending these negative signals to you that you may be felt and that you act upon it and just detach yourself from it. मग त्यावेळेला देवबाप काही नकारात्मक भावना तुमच्यामध्ये पाठवत असतो आणि मग तुमची चिडचिड व्हायला लागते, थोडंसं असं राग यायला लागतो. आणि त्यावेळेला तू समजून घेतलं पाहिजे की ह्यापासून मी लांब जाणं बहुतेक इथे गरजेचं आहे, मला एवढं याकडे आकर्षित व्हायला नको आहे. Are you understanding? people? हालेलुया. If you let it go, जर तुम्ही सोडलं you are in a way saying, I am in power. तर तुम्ही एका रीतीनं असं म्हणताय की सामर्थ्य सत्ता माझी आहे, Praise God. Me I am in ठरवलंय. power. सत्ता माझी आहे, I rule over everything. The things don't rule over my life. सत्ता माझी आहे कारण माझ्यात देव आहे. गोष्टी माझ्या जीवनावर सत्ता चालवणार नाही, मी गोष्टींवर सत्ता चालवीन. But when you want something and it really enters the orbit of your life, that shows you have given the power to that thing or to that person. पण एखादी गोष्ट तुला खूपच आवडली आणि इतकी ती हृदयामध्ये घुसली की त्यापायी तू काहीही करायला तयार आहेस आणि कसेही करून तुला ते हवंच आहे, तू ते मिळवणारच आहेस, तर याचा अर्थ केंद्रीय स्थानावरनं देवबाप गेलेला आहे. Amen.
that means you have become weak. याचा अर्थ तू अशक्त पडलायस, You have become weak. तू अशक्त झालायस. Don't give your power to any man, any woman, and anything. असे अशक्त पडू नका. सत्ता कुठल्याही गोष्टीला, वस्तूला, मुलीला, मुलाला, पुरुषाला, स्त्रीला देऊ नका. सत्ता फक्त तुझी आणि देवाचीच हवी. If you become weak in power, God cannot use you. सत्तेत तू अशक्त पडला तर देव तुला वापरू शकणार God नाही. cannot use. God will test you. देव तुला तपासेल. Otherwise, you will be giving your power to everything around you. देव तुला कसोटीला चढवेल. नाहीतर प्रत्येक गोष्टीच्या तू वश होशील You know- आणि तुझं सामर्थ्य त्यात तू गमावून बसशील. Yes. एवढं वश नाही व्हायचं प्रत्येक गोष्टीला. See, Ahab, अहाब he wanted that neighbor garden of Naboth. अहाबाला नाबोताचा मळा ऍट एनी कॉस्ट I want हवा it. होता. I want अहाबाने it. He could not sleep. अहाब राजाने हट्टच धरला की मला नाबोताचा मळा पाहिजे. त्याला रात्रीची झोपच येईना. The center of his life was that field, that याचा garden. अर्थ त्याच्या जीवनाच्या केंद्रीय स्थानी तो मळा येऊन बसला. Though he was a king, he had given the power to the garden. तो राजा होता पण त्यांनी त्या मळ्याला, त्या बागेला सामर्थ्य आणि सत्ता दिली. The garden had so much power over his life that it weakened him. It did not give him sleep. It brought anxiety in his life. You can show which has power. तो मळा किंवा ती बाग इतकी त्याच्यावरती राज्य करू लागली, सामर्थ्य सत्ता करू लागली की शेवटी अहाब राजा त्यात अशक्त पडला. So much so that he had to kill Naboth to get that field. इतकं की त्यानं शेवटी नाबोताला ठार मारलं. त्याला नाबोताला ठार मारावं लागलं तो मळा हातात घ्यायला. And Naboth was also so much attached to that thing. आणि नाबोत सुद्धा काही कमी नाही. तो पण त्या मळ्याला इतका आकर्षित आणि इतका जडलेला That field took his life because he gave the power to the field. की त्या मळ्यानं, त्या बागेनं नाबोताचाही जीव घेऊन टाकला. कारण नाबोताने सगळं सामर्थ्य सत्ता त्या बागेला, त्या मळ्याला दिलं होतं. In the world, you have this saying, don't give your heart to anybody because Jagat- it weakens you. isn't it? जगात एक म्हण आहे की हृदय कुणाला सहजासहजी देऊ नका कारण त्यात तुम्ही अशक्त पडाल. You become weak. हृदय कुणाला देऊन बसू नका. Are you understanding, people? कळतं का? The center of your life is Jesus in you and you in Jesus. जीवनाच्या केंद्रीय स्थानी येशू माझ्यात आणि मी येशूतच असावा. If I don't get that vehicle, if I don't get that house, if I don't get that thing which I like, let it go. Maybe it's not God's will and I will not take it. वृत्ती कशी असावी माहितीये का? की मला समजा ते घर जरी नाही मिळालं, मला ते आवडलेलं आहे पण नाही मिळालं, ठीक आहे, नाही मिळालं चालेल. माझं प्रभूवर त्याहूनही जास्त प्रेम आहे. Amen. If I don't get it, no problem. नाही मिळालं तर चालेल, ठीक आहे. I will not give my power to that thing. मी सत्ता देणार नाहीये त्या गोष्टीला की माझ्यावर त्यांनी राज्य करावं. And somehow, आणि कसं तरी करून the law of detachment works just for you because it comes back to you. सोडवणुकीचा जो नियम आहे तो तुझ्यासाठी कार्य करतोच. कारण की ते गेलेलं तुझ्याकडे परत येतं. That is the spiritual principle we ते need to apply. सोडलेलं तुझ्याकडे परत येतं. आणि हा आत्मिक नियम आपण आपल्या जीवनात वापरला पाहिजे. Even if it doesn't come to you, you don't change your stance. You just have not given the power. आणि जरी सोडलेलं तुझ्याकडे परत आलं नाही तरी सुद्धा तू तुझी खंबीर जागा सोडू नको. तू जी जागा घेतली आहे ती बरोबर आहे. Anything that you want can be acquired through detachment principle. जे काही तुला हवं आहे ते सोड. सोडलेल्या त्या सोडवणुकीचा जो नियम आहे त्या नियमावरच तुला ते परत मिळेल. Because detachment is based on resting in the complete grace of God. कारण सोडवणूक देवाच्या पूर्ण विसाव्यावर अवलंबून राहण्यात आहे. Amen. Amen. And that we know that everything will work out together for my good finally. आणि शेवटी मग आपल्याला माहित असतं की सगळं माझ्या चांगल्यासाठीच शेवटी होईल. And to be detached is to realize one thing, that everything good is from God and that nothing which is not good is not going to come to me. आणि सोडणं म्हणजे काय की जे सगळं चांगलं आहे ते देवापासून आहे आणि ते माझ्याकडे येईल. पण जे सगळं चांगलं नाही ते देवापासून नाहीये आणि ते माझ्याकडे येणार नाही आणि आलं नाही तर मला गम नाही. Things are not mine unless and until God agrees it is mine. जोपर्यंत एखादी गोष्ट देव सहमत होऊन म्हणत नाहीये की हे तुझं आहे
तोपर्यंत मला ते नको आहे. Praise God. There's nothing I'm going to hold on to unless God gives it to me. जोपर्यंत देव मला देत नाही, मी कुठल्याही गोष्टीला धरून राहणार नाही. But the moment you're attached to something too much, पण कसं होतं, जर एखाद्या गोष्टीला तू खूपच माया लावली, too much attracted towards one thing, खूपच आकर्षित झाला, you give your power to that thing. त्याचा अर्थ तू तुझी सत्ता सामर्थ्य त्या गोष्टीला दिलंस You have become powerless before it आणि तू सामर्थ्यहीन झाला त्यासमोर. because the principle is working in your life. कारण की ते तत्व, तो नियम तुझ्या जीवनात कार्य Because करत आहे. what you attach yourself to, you give your power to that thing. कारण ज्या गोष्टीला तू जडवून घेशील त्या गोष्टीला तू आपली सत्ता दिलीस. Are you understanding? समजतं का? If it is the right thing, it is good. योग्य बाब असेल, योग्य गोष्ट असेल तर ठीक आहे. You may love your wife, you may love your children. तुम्ही Yes, तुमच्या very good. बायकोवर, मुलांवर प्रेम करत असाल, चांगलं आहे. But tomorrow, पण उद्या उठून if you are so attached to them that tomorrow God forbid, they leave Jesus, you still go following them. पण उद्या उठून Say- समजा देव न करो, तुमच्या बायकोनी आणि मुलांनी येशूला सोडून दिलं आणि तरीही तुम्ही त्यांच्या मागे वेड्यासारखे जाताय, तर ते बरोबर नाही. Amen. Something is wrong there. मग तू काहीतरी चुकलंय. You need to have such power इतकं तुझ्यात सामर्थ्य असलं पाहिजे that even though you are attracted, की जरी तू आकर्षित झालास, you can be detached from it if it is not God's will. See? तरी तुझी वृत्ती कशी पाहिजे की देवापासून जर हे नसेल ना, तर मग ते नाही मिळालं तरी मला चालेल. See, नको. you need to enter into attraction or attachment and detraction with equal ease. आकर्षित हो, भले हो, पण तेवढ्या पटकन ते सोड सुद्धा. See, but when the craving goes beyond certain limit, पण ते आकर्षण जर विशिष्ट मर्यादेबाहेर गेलं then you have lost your power. तर मग सत्ता जाते. You have seen sometimes young girls falling in love with the man who is married. तुम्ही पाहत असाल कधी कधी तरुण मुली विवाहित माणसांच्या, पुरुषांच्या प्रेमात पडतात. No, I love him. नाही, माझं त्यांच्यावर प्रेम, I love him. माझं त्याच्यावर प्रेम आहे, I'll do anything for him. मी त्याला मिळवायला काही करीन. But he's not a believer अरे पण तो बिलीवर and he's नाही, married, but I don't know. त्याचं लग्न झालंय. नाही, मला नाही I माहिती, cannot sleep. मला झोप नाही येत, I cannot sleep. I only think about him. मी फक्त त्यांचेच विचार करतेय, I'm becoming weak. मी अशक्त होतीये, I'm becoming restless. मला अशांती होती. What has happened? काय झालं? You have given your power to that man. सत्ता देऊन टाकली तू त्या पुरुषाला. That man is ruling over you. You are a देवबाप weak गेलाय, man. देवबाप त्या केंद्रीय स्थानातनच गेलेला आहे आणि त्या पुरुषांनी जागा घेतलेली आहे. Never cross a certain extreme or reasonable, beyond a reasonable thing. विशिष्ट मर्यादे पलीकडे कुठल्याही गोष्टीवर जास्त जीव लावू नका. You know that you're getting beyond a certain limit, detach yourself. तुझ्याच असं लक्षात आलं की मी लिमिट बाहेर या गोष्टी मागे पडलेली आहे आणि लिमिट बाहेर ही गोष्ट किंवा हा व्यक्ती हुएवर व्हॉटएव्हर मला आवडत आहे, ते सोडायची गरज आहे. You have to detach yourself from it. When you come to know it is going beyond certain limit, and then it shows you have your power under control. लिमिट बाहेर गेलं ना आणि तुमच्या जर लक्षात आलं की आता हे लिमिटच्या बाहेर चाललेलं आहे, माझा खूपच जीव लागलेला आहे, तर तुझ्या ते लक्षात येऊन तू ते आकर्षण कमी करून त्याला सोडलं पाहिजे. Amen. Amen. Never hold on to things so tightly that even God cannot open your hand. गोष्टी इतक्या घट्ट धरू नका की देवही तुमची मूठ उघडू शकत नाही. Are you understand? मुठीत गोष्टी इतक्या घट्ट धरू नका, Because then you will be useless for God. नाहीतर मग देवासाठी तुम्ही निरुपयोगी ठराल, You are weak. अशक्त पडाल You are not powerful in the spirit. आणि मग आत्म्यात तुम्ही शक्तिमान राहणार नाही. We need to be powerful in the spirit. असं नाही, आत्म्यात आपण नेहमी Emotions should be under the सामर्थ्यशाली. control of the spirit. आत्म्यात आपण नेहमी सामर्थ्यशाली पाहिजे. भावना चांगल्या आहेत, पण भावना आत्म्याच्या ताब्यात पाहिजे. I know some people will not like it, or some people may think it is too heavy, but मला for माहिती आहे. disciples, it is a must. काही लोकांना हे आवडणार नाही किंवा काही लोकांना हे जड जाईल, पण तरी मी हे सांगणार कारण शिष्यांसाठी हे गरजेचं आहे. Attachment to anything will create insecurity in your life. कुठल्याही गोष्टीशी लिमिट बाहेर जर तू जाऊन जडलास तर त्यातून तुझं जीवन असुरक्षित होईल. No matter how much you have, you will always feel insecure. मग तुझ्याकडे कितीही असो,
तुला नेहमी असुरक्षित वाटेल. In fact, the people who have the most things of this world are the most insecure people on this earth. उलट पक्षी या जगामध्ये तर Understand what I'm saying? समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय म्हणतोय. उलट पक्षी या जगात तर ज्या लोकांकडे खूप काही आहे किंवा खूप काही असतं तेच सगळ्यात जास्त असुरक्षित असतात. Yes. कारण त्यांच्याकडे खूप आहे. They are the most insecure people because one thing they are hoarding and then still they are feeling insecure. They hoard another thing and then they feel, and then finally they are very insecure. खूप असुरक्षित असतात. एक गोष्ट धरून ठेवतात तरी असुरक्षित वाटतं. माजून एक घेतात, माजून एक घेतात. See? But a person who has nothing, पण ज्या माणसाकडे काहीच नाही his security is in the Lord. त्याचं संरक्षण प्रभूत आहे. His security is in the Lord. त्याचं संरक्षण प्रभूत आहे. That's why God said, I humbled you. I did not give you food in the desert म्हणून that ते I may म्हटलं. know what is there in your heart. म्हणून देव म्हणाला मी तुम्हाला नम्र केलं. मला तुमच्या हृदयात काय आहे हे जाणायचं होतं म्हणून मी अरण्यात तुम्हाला अन्न दिलं नाही. See, that's why insecurity always causes unhappiness in one's life. असुरक्षितता जी असते त्यातून माणसातला आनंद निघून जातो. माणसं नाखुश होतात. So never be weakened by any object on this earth. कधीही या जगातल्या कुठल्याही वस्तूला बघून अशक्त पडू नका. Because कारण then you will lose your compose and you will lose your mind. You will take money, loan it out and do something to buy it because your heart has become weak now. नाही तर मग डोकं चालणार नाही, बुद्धी चालणार नाही. इतकं आवडलेलं आहे की बास आता घ्यायचंच आहे. मग इतकं मोठं कर्ज करून ठेवणार, इतकं सगळं काही करणार की See, बास. but you should be so much in control पण असं नको. तुमचा इतका ताबा पाहिजे ना, that everything is under your control. इतकं नियंत्रण पाहिजे ना की सगळं तुझ्या नियंत्रणाखाली हवं. Amen? Amen. That even if I don't get it, I will be equally happy. की शेवटचं वाक्य आपल्या मुखात हेच असलं पाहिजे. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तरी मी तेवढीच आनंदी राहीन. Praise God. Because I have not lost my power. I'm still the conqueror. I'm still the overcomer. कारण माझ्यावर सत्ता देवाची आहे. मी हृदय देवाला दिलंय, या गोष्टींना नाही. Amen? Amen. Because my love is for the Lord. कारण माझं प्रेम प्रभूला And दिलं I won't mind losing everything. आणि त्या पायी मी सगळं सर्वस्व गमवायला तयार आहे. पण मी प्रभूला सोडणार I'm ready to lose everything rather than the power that is there in me. I'm ready to lose everything rather than the compose and the peace that I have today. मी सर्वस्व गमवीन पण मी प्रभूला नाही सोडणार. आणि माझ्यामध्ये आज जी शांती आलेली आहे ती शांती, तो आनंद मी नाही गमावणार. Amen. हालेलुया. You know, that's why God said, be still. म्हणून देव म्हटला शांत राहा. Because one of the Hebrew meanings is let go. कारण एक हिब्रू अर्थ आहे सोड. Because man has a general tendency that he wants to have certain things. कारण माणसाचा एक मानवी स्वभाव असतो की एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे बस. Amen? Amen. Nobody should take the place of your center. असं करू नका. Nobody. केंद्रीय स्थानावर देव पाहिजे. Nobody. Only you and God. God and you. फक्त तू आणि देव, देव आणि तू. तिथे कोणाला घेऊ नको. Christ and you and Christ. ख्रिस्त आणि तू, तू आणि ख्रिस्त. I am my beloved and he is mine. His Yes. banner over me is love. Praise God. Amen. Anyone else or anything else on this earth can be close to the center of your heart, that can be allowed to come to the orbit of the center but not enter the center. बाकी सगळ्याला तुम्ही केंद्रीय स्थानाजवळ भले येऊ द्याल पण आत घुसू द्यायचं नाही. सत्ता तुझी आणि देवाची पाहिजे. Praise God. आमेन. Amen. आमेन. The kind of attachment you have with Christ, ज्या पद्धतीनं आपण प्रभू येशू ख्रिस्ताशी जडलोय it is the closest attachment. ती सगळ्यात जवळची जडणूक आहे. Amen. A child in the mother's womb is a part of the mother. एखादं बाळ, आईच्या उदरातलं बाळ आईचाच भाग आहे. But पण that closeness is nothing compared to the closeness that Christ and you have. ती जवळीकता सुद्धा काहीच नाही. येशू आणि तू ही जी जवळीकता आहे ना त्याच्या समोर आई आणि आईच्या उदरातलं बाळ ही जवळीकता सुद्धा काहीच नाही. Because still the mother is the mother and the child is the child. कारण तरी आई आई आहे आणि बाळ बाळ आहे. But he who is joined with the Lord is one spirit. पण जो प्रभूशी जडला आहे
तो एक आत्मा आहे. And he who is joined with the woman is one flesh. आणि जो स्त्रीशी जडलाय तो एक देह आहे. That shows the sequence is your connection with God is the closest. Second closest connection is between you and your wife. The third connection is between you and your mother. तर क्रम कसा आहे? पहिलं जवळीकता तू आणि तुझा देव, दुसरी जवळीकता तू आणि तुझी बायको किंवा तू आणि तुझा नवरा, Yes. आणि तिसरी जवळीकता तू आणि तुझी आई किंवा तू आणि तुझे वडील. See, but the world has put it the other way in पण the reverse. जगाने क्रम उलटा केलाय. First is relationship between mother and child. जगाने- Second is husband and wife. Third is man and God. जगाने क्रम पूर्ण उलटा केला. पहिलं आई आणि मी, दुसरं नवरा किंवा बायको आणि मी, आणि तिसरं देव आणि मी. But they don't realize त्यांना कळत नाही God did not make a father and the mother first. He made a man and a woman first. देवबापानी That is husband and wife first. आई बाप पहिले निर्माण केले नव्हते. देवबापानी नवरा बायको, पुरुष आणि स्त्री, नवरा बायको पहिले निर्माण केले. Amen. आमेन. And even before that, त्याच्याही अगोदर, before making the woman, God had conversation with the man. त्याच्याही अगोदर, त्या बायकोला, त्या बाईला बनवायच्याही अगोदर देवबापाने त्या पुरुषाशी संभाषण केलं. Then he put him to sleep. Then he had conversation with the woman. मग त्या पुरुषाला झोपवलं, मग त्या बाईशी बोलला, Then he brought the woman to the man. मग ती बाई त्याने पुरुषाकडे आणली, Then they became husband and wife. मग ते दोघं नवरा बायको झाले. First is God and man. First is God and woman. Second is man and woman. पहिला देव आणि तो पुरुष किंवा देव आणि ती स्त्री, आणि मग स्त्री आणि पुरुष किंवा नवरा आणि बायको, And then Cain and Abel. आणि मग काईन आणि हबेल. Then they become parents. मग ते आई बाप होतात. Are you understanding, people? समजतं का? क्रम उलटे करू नका. Your attachment with Jesus is the closest. येशूशी तुमची जी जवळीकता आहे ती सगळ्यात जवळची आहे. If you maintain that, you have maintained the relationship with your spouses, with your parents, with your children. ते जर तुम्ही जपलं आणि सांभाळलं आणि राखलं तर आपोआप तुम्ही तुमच्या बायकोशी, नवऱ्याशी, आईवडिलांशी, मुलांशी, सगळ्यांशी नातं व्यवस्थित जपाल. Because that is the foundation कारण तो पाया आहे upon which every relationship is built. ज्या पायावर प्रत्येक नातं बांधलेलं आहे. If that relationship, that foundation is broken, no other relationship will stand. तो पायाच जर तुटला तर बाकीची नाती उभी राहणारच नाहीत. Are you understanding, people? समजतं मी काय म्हणतो? There's nothing that you need to hold on to except Jesus Christ. मी तर म्हणतो येशू शिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टीला किंवा कोणालाही लिमिट बाहेर धरायची गरज नाही. Amen. Never hold on to that thing so much that you start losing your compose. इतकं धरून नको बसू त्या गोष्टीला किंवा त्या कोणालाही की शेवटी तुला राग यायला लागलाय आणि चिडायला लागलाय. Amen. हालेलुया. If you live in a state of detachment, जर तू you are living like God. जर तू सोडायच्या वृत्तीतच जगलास ना तर तू देवासारखं जगतोस. You are like God. तू देवासारखा आहे. Because what is the free will? का स्वेच्छा काय आहे? That Bible talks about the free will. What is the free will? स्वेच्छा म्हणजे काय? When he created Adam and Eve, जेव्हा देवाने आदाम हव्वेला निर्माण he केलं gave them free will. त्यांना स्वेच्छा दिली. What is that free will? स्वेच्छा म्हणजे काय? Though God is the creator of them, yet he is unattached to them by giving the free will to do what they want. जरी देव त्यांना निर्माण करतोय आणि त्यांच्या जवळचा आहे तरी देवाने त्यांना सोडलंय आणि स्वेच्छा दिलीये ठरवायला की आता तू ठरव See, तू कोणाला धरणार कोणाला सोडणार. he has given them free will. He has made heaven and hell also. स्वेच्छा दिली त्यांना. स्वर्ग निर्माण केलं, नरकही निर्माण केलं. See, God detaches himself. He has given man free will. देवानं काय केलं? स्वतःला त्यांच्यापासून सोडवलं, लांब केलं आणि माणसाला स्वेच्छा दिली की आता तू ठरव. You decide. तू ठरव. You want to serve me माझी सेवा or करायची you want to serve the devil? का सैतानाची करायची? If you want to serve the devil, सैतानाची करायची it असेल is okay with me. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. I'm not very emotional like that. मी काही फार भावनावश नाही असं देव म्हटला. Yes. At the same time, he attaches himself with us so close through the Lord Jesus Christ. त्याच वेळेला
परमेश्वर प्रभू येशूद्वारे आपल्याशी इतकी जवळीकता साधतो that he is ready to die for us. की आपल्यासाठी मरतोही, Try to understand. आपल्यासाठी मरायलाही तयार होतो. म्हणजे कसं, एदेनेच्या बागेमध्ये मानवाला निर्माण करून त्याने मानवाला सोडलं सुद्धा, असं म्हणत की तू ठरव माझी सेवा करणार का सैतानाची. आणि येशूचं रूप धारण करून आपल्यासाठी मरून इतकी आपल्याशी जवळीकता साधली की आपल्याला दाखवलं सुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे. Praise God. Through Christ he attached himself. ख्रिस्ताद्वारे तो आपल्याशी जवळ आला. Praise God. You need to live that kind of life. अशा पद्धतीचं जीवन जगायला लागा. Sometimes once Jesus told Judas, what you want to do it quickly. एकदा येशू येहुदाला म्हटला, तुला जे करायचं ते लवकर कर बाबा. And here he is dying for Judas' sin. आणि इथं तर येशू येहुदाच्या पापांसाठी सुद्धा मरणार आहे. So much he was attracted for Judas that he took his sins and died on the cross. इतकं तो येहुदाकडे आकर्षित होता, इतकं तो येहुदाच्या जवळ होता की तो येहुदाच्या पापांसाठी मेलाही. He died on the cross for the whole world. संपूर्ण जगाच्या पापांसाठी तो क्रूसावर मेला. He took the sins of not believers alone. He took the sins of the whole world. Mind you. लक्षात ठेवा, त्यांनी फक्त बिलीवर लोकांचं पाप नेलेलं नाही, त्यांनी बिलीवर लोकांचं आणि अख्ख्या मानवजातीचं पाप क्रूसावर नेलं. That is the law of attraction working. तो आकर्षित व्हायचा नियम कार्य करतो. But at the same time, त्याच वेळेला those who do not believe in him, जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत they नाही are condemned already. त्यांना त्यांनी ऑलरेडी दंडाज्ञा देऊन टाकलेली आहे. That is the law of detachment. तो नियम आहे सोडवणुकीचा. Are you understanding, people? समजतं का? Where the truth is, there God divides. जिथं Because he स- stands for the truth. जिथं सत्य आहे तिथं देव विभाजन आणतो, कारण देव सत्याला उभा राहून सत्याची बाजू घेतो. Praise God. हालेलुया. So you need to focus on what you want. तर तुम्हाला जे काय हवंय त्याकडे तुम्ही लक्ष लावा. Expect things to come to you. अपेक्षाही बाळगा की हो मला मिळेल. But even if it doesn't happen, it doesn't matter at all. पण जरी नाही मिळालं तरी वृत्ती अशी ठेवा की ठीक आहे, नाही मिळालं नाही मिळालं. Have a detached involvement. Have a detached attitude. सोडवणुकीचा नियम नेहमी आपल्या हृदयामध्ये ठेवा. आकर्षित भले व्हा पण सोडाही. You know, there is a fine line between caring in a detached way and being truly uncaring. एक अगदीच निष्काळजीपणा करणं वेगळं आहे आणि एक सोडवणुकीच्या वृत्तीनं काळजी घेणं वेगळं आहे. See, detachment does not mean I don't feel anything at all for anybody now. Say, सोडवणूक म्हणजे मी असं नाही म्हणत आहे आता मला बायकोवर पण नवऱ्यावर नाही, काय नाही, मुलांवर कोणच नाही, माझा फक्त देव. It's not that kind of attitude. अशी सोड चिठ्ठी द्यायला नव्हती सांगितली. See, detachment is not apathy. Detachment does not mean being indifferent to your own people. असं सोडायला सांगितलं नाही हो की आता सगळं सोडा, यांना सोडा, बायकोला सोडा, नवऱ्याला सोडा, पोरं सोडा, संन्यास. See, detachment means freeing that person. असं नाही. सोडवणूक म्हणजे त्याला स्वेच्छा दे. Amen. When you are detached, it is like the whole universe behind me, the cross before me and the world behind me. जेव्हा Are you तुम्ही seeing? सोडता याचा अर्थ काय असतो की क्रूस माझ्या समोर, माझ्या पुढे आहे आणि जग माझ्या मागे See, आहे. you cannot run the race and then go behind also. शर्यत धावायची सुद्धा आणि थोडं थोडं सारखं मागेही पळायचं, हे बरोबर See, नाही. looking unto Jesus, the author and finisher of our faith, and looking back also, it's not possible. येशू आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत, त्याच्याकडे बघत पळायचं सुद्धा पुढे आणि सारखं सारखं मागेही रिव्हर्स मध्ये धावायचं, It's not possible. ते शक्य नाही. You're sitting in a boat and you are starting the engine of that motor boat, but at the same time attach that thing to the shore with a rope. It's not possible. मोटर बोट मध्ये तू बसलेला आहे, इंजिन चालू करून तू आता धावणार आहेस, सुटणार आहेस आणि त्याच वेळेला तू दोरानं किनाऱ्याला ती मोटर बोट बांधूनही ठेवलेली आहे. See- हे दोन्ही चालतं का? You cannot throw in the anchor of the ship and at the same time speed the ship to move front. ते जहाज आता मी वेगाने पुढे नेणार आहे असंही म्हणायचं आणि किनाऱ्याला बांधूनही ठेवायचं. हे दोन्ही नाही होत ना एकत्र. It doesn't work that way. असं नाही होत ना. See, you need to remove the rope, you need to pull up the anchor, then the boat moves, then the ship moves in दोर front. सोडला पाहिजे, सुकाणू सोडला पाहिजे, तर ते जहाज पुढे जाईल. Praise God. हालेलुया. Amen. आमेन.
Yes, we have our desires. Yes, we have our needs. We have our wants also. There are अर्थातच. certain things we like to have. अर्थातच कशालाही मनाई नाही. आपल्याला काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी हव्या हव्याशा असतात, सगळ्यांची पसंत असते, सगळं ठीक आहे, कशालाही मनाई नाही. But never be aligned पण out of the center. ते जे केंद्रीय स्थान आहे ना, त्यावरनं सुटू नका. Don't shift out of the alignment from the center, that is you and God and you. तू आणि देव, देव आणि तू, ही जी एक सांगड बसली आहे ना, ती सांगड सोडून तू गोष्टींच्या मागे नको लागू. Praise God. For any odd reason, if you don't get it also, say, Lord, if I'm not getting it, forget it. मग काही कारणाने तुला जरी मिळालं नाही, तरी प्रभूला असंच म्हणायचं की देवबाप्पा नाही मिळालं, ठीक आहे, जाऊ दे. Hold things with a loose hand. पकड ढिल्ली सोड राजा. But धरते if it वच. is God, hold it tight. Hold it tight. पकडतानाच, गोष्टी पकडतानाच ढिल्या हातानी पकड. म्हणजे गेलं तरी चालतंय, असलं तरी चालतंय, See, पण देवाला धरताना घट्ट धर, कारण देव गेला तर चालणार नाही. see, that is the kind of life I have been living for 20 plus years. असंच जीवन मी 20हून जास्त वर्ष जगलोय. Whether people agree it or not, but that is the kind of life I've lived. लोक त्याला सहमत होत किंवा न होत, मी असं जीवन जगलोय. Amen. We need to love God. आपण देवावर प्रेम केलं And with पाहिजे. that same kind of agape love, you can love your own people. आणि त्याच अगापे प्रेमाने तुम्ही आपल्या स्वकीयांवर प्रेम करा. But if that love doesn't exist in you, can you love your own spouse with that agape love? पण अगापे प्रेमच जर तुझ्यामध्ये नसेल, तर तू प्रेम करू शकशील का आपल्या स्वकीयांवर? See? The love has been poured in your heart by the Holy Spirit, Bible says. पवित्र आत्म्याने तुझ्यात प्रेम ओतलंय असं बायबल म्हणतं. Read what Paul says in 1 Corinthians 7:30 and 31. 1 Corinthians 7:30 आणि 31 मध्ये पॉल काय म्हणतो पहा. But this I say, brethren, the time is short. It remaineth that both they that have wives be as though they had none, and they that weep as though they wept not, and they that rejoice as though they rejoiced not, and they that buy as though they possessed not, and they that use this world as not abusing it, for the fashion of this world passeth away. 1 Corinthians 7 अध्याय 29 ते 31. भावांनो, मी हेच म्हणतो की काळ थोडाच आहे, अशासाठी की ज्यांना बायका आहेत त्यांनी यापुढे त्या नसल्यासारखे असावे, आणि जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, व जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे, व जे विकत घेतात त्यांनी आपणास काही नसल्यासारखे, व जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा पूर्ण उपयोग करीत नसल्यासारखे असावे, कारण या जगाचे बाह्य स्वरूप बदलत जात आहे. Now, is he saying leave your spouse याचा अर्थ पॉल असं म्हणतोय का की नवऱ्याला सोडा, बायकोला सोडा, or neglect them completely? का त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा? No, it doesn't say that. असं नाही But that is सांगितलं. not the only thing, because there are people who don't know God at all, but they are dwelling only in the family. पण तेवढंच कर असंही सांगितलेलं नाहीये ना. कारण की काही लोक मग नुसतंच फॅमिली फॅमिली, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, हेच करत बसतात. And they have no God nowhere, and God has no place in the center of their lives. आणि देवाला काही जागा नाही, देवाच्या लोकांना काही जागा नाही, काहीच जागा नाही देवाला. See, the Paul is saying the time is short, पॉल काय म्हणतो, काळ थोडाच आहे. and those who are living with wives or husbands, see that you don't focus only on your marriage. ज्यांना बायका आहेत, ज्यांना नवरे आहेत, त्यांनी फक्त आपल्या लग्नाकडेच लक्ष देत बसू नका. All your life only doing that. आयुष्यभर फक्त तेच करत बसू नका. All the life the women only cooking. आयुष्यभर बायकांनी फक्त स्वयंपाकच करत बसू नये. बाकी काही नाही फक्त. फक्त स्वयंपाक, See, फक्त there is स्वयंपाक. more to it than your washing utensils and असं washing नाही. clothes. रांधा वाढा, उष्टी काढा, कपडे धुवा, ह्याच्या पलीकडे पण बरंच काही आहे हो. There is God, there is काय life, आहे? there is religion, याच्या there is पलीकडे काय worship. आहे? याच्या पलीकडे देव आहे, देवाची आराधना आहे. Because finally we are all going to leave this world. कारण शेवटी हे जग सोडून आपल्याला सगळ्यांना जायचंय. We have to stand before God. आणि देवासमोर उभं राहायचंय. ये आणि- दुनिया 2 दिन का मेला. See, and he says, those who weep, आणि जे रडतायत, don't weep. Go on weeping and weeping and weeping रडतच all your life, रडतच राहा. आयुष्यभर as though you रडत have no hope at all in की Christ. जणू ख्रिस्तात काय आशाच नाही, असं रडत नका बसू. Some people, they say, some women come to me and they say, Pastor, खूप रडायला येतं का? 20 वर्ष आधी माझा नवरा गेला, काय करायचं? अरे तुम्ही 20 वर्ष you wasted on that. You did 20 nothing for वर्ष God. 20 वर्ष तू यावरच रडत बसली आहे. See, पुढे काही केलंच नाही, nothing. काहीच नाही. 20 years she has been 20 hurt वर्ष with God. झाली. And
And such people, how can God use them? Tell me. अशा लोकांना देव कसं वापरेल मला सांगा, कसं वापरेल? You weep, but he's saying, don't weep as though you have no hope. असं रडू नको ना, रड, ठीक आहे रड, पण आशा नसल्यासारखं काय रडतोय? You weep as though you weep not. See? तर कसं रड? जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे राहा. That means what? म्हणजे काय? आज रोया, 2 दिन रोया. बस third day, start living for God. In fact, you should open your eyes now to live more for God. आज रडलो, उद्या रडलो, बस तिसऱ्या दिवशी आता जास्त डोळे उघड See? आणि प्रभूसाठी जास्त जग. And rejoice as though it's only party, 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 party. नाही. आणि जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे, म्हणजे काही लोक पार्टी म्हणजे पार्टी एके पार्टी आणि पार्टी दुनिया पार्टीज. So don't rejoice as one day party, one life party. तर असं नका करू ना की पार्टी म्हणजे दिवसभर रात्रभर आयुष्यभर पार्टीज. Everybody, see, some people want, I have to always be happy. Somebody should make me happy. Somebody should make. Why somebody has to make you happy? You काही have the लोक- joy of the Lord. काही लोकांचं नेहमी असं असतं, सगळ्यांनी नेहमी मला खुश ठेवलं पाहिजे, सगळ्यांनी नेहमी मला खुश केलं पाहिजे. आज सगळ्यांनी कशाला केलं पाहिजे? प्रभूचा आनंद तुझ्यात आहे का नाही? See? सगळ्यांनी गुदगुल्या करून तुला सारखं खुश ठेवायचं काय? सगळ्यांना कामं नाहीत का? तू Why? आनंदी राहा ना, प्रभूने तुला आनंद दिलाय ना. The joy of the Lord is your strength. प्रभू का आनंद तेरी ताकद है ना. Amen. Rejoice in the Lord, प्रभूत आनंद कर ना. not in the things of the world. जगातल्या गोष्टींमध्ये काय बसलायस? Rejoice in the Lord. प्रभूत आनंद कर ना. Again I say परत मी rejoice. म्हणतो प्रभूत आनंद कर. You can have great joy in the Lord. खूप आनंद मिळतो प्रभू मध्ये. And those who buy, see what he says? आणि तो काय म्हणतो पुढे? As though they are possessed. See, you're not, it should not be, नाही हे माझं आता मी कुणाला, small children, you saw them? लहान मुलं कशी असतात? मी नाही देणार, हे ये माझं मेरा आहे. है, ये मेरा है. अहो लहान मुलांना ठीक आहे, आपल्याला शोभतं का? शोभतं का? पण आहेत ना काही, See, ये मेरा है. See, that means- अरे क्या दे रहा है? don't be obsessed or असं- absorbed. मेरा है. पछाडल्यासारखं काय करतो? मेरा है बोल, अपना है. See- चेंज द लँग्वेज. One version says, एक भाषांतर म्हणतं, use the things of the world and it should not become attached to you. जगातल्या गोष्टी वापर पण स्वतःला त्या चिकटवून नको घेऊ. Amen. Like some people are very money minded, very covetous. काही लोक फार लोभी असतात. पैसा 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 Only money, पैसा, money, 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 सारखं money. आपलं पैसा 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 पैसा. You cut their right hand, they will pick the money with the left. उजवा हात कापला, बाबाने डाव्याने गोळा केले. Cut the left hand, they'll pick it with the leg. डावा कापला, बाबा पायाने गोळा करतो. Cut that leg also, another leg he will use. डावा पाय कापला, उजव्याने गोळा करतो. Cut that leg also, he will try to pick it with his mouth. दोन्ही पाय आणि दोन्ही हात कापले, बाबा तोंडाने गोळा करतो. Remove his teeth, he will gum it but take it. दात काढ तरी तसंच तो गोळा करत राहील. असं लिमिट में ठीक है, इतना क्या पैसा पैसा पैसा. What I'm trying to say is, मला जे म्हणायचंय ते live in a very loose attitude, in a एकदम असं- detached attitude. ढिल्ली पकड ठेवलेलं जीवन जग बाबा. And only such people God can use. आणि अशाच लोकांना देव वापरू शकतो. Only such people God can use. अशाच लोकांना देव वापरू शकतो. But if you are emotional over every little thing, God will say, नको बाबा हे काय आलं पण नको. प्रत्येक लहान सहान गोष्टींवरती जर तू असा रुसू बाई रुसू आणि कोपऱ्यात बसू ऐसा अगर हो गया तो कैसा वापरने का इनको. Praise God. समजा समजा. तर आता रुसूबाई रुसू कोणी दिसलं तर म्हणून यायचं, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू. You need to be enlightened through this truth. असं नाही, जरा डोक्यात प्रकाश पडला गाईच्या गोठी. तुझ्या डोक्यात कधी पडायचा तो प्रकाश? हा, Praise God. How many are understanding what I'm trying to simplify it मी अगदी सोपं करून तुम्हाला सांगत आहे. because this is the law that the world applies. का हा नियम जग वापरतं. Let go. सोड. किती धरून ठेवलंयस? Be still. शांत राहा जरा, Be still. थोडा शांत राहा. And know that I am God. जाण मी देव आहे. Amen. हालेलुया. I am God. मी देव आहे. I am there for you. He मी says. आहे ना तुझ्यासाठी, तुझ्या पाठीशी मी आहे ना. I am your exceedingly great reward. मी तुझं प्रचंड मोठं प्रतिफळ आहे म्हटला तो. That's what he told Abraham, isn't it? अब्रामाला म्हटला तो. I am your exceeding great reward. मी I. तुझं प्रचंड मोठं प्रतिफळ आहे. Praise God.
Live with that kind of attitude. अशा पद्धतीच्या वृत्तीनं जगा. If you cling to God, there is nothing more to cling. तू जर देवाला चिकटून राहिलास ना, तर बाकी या जगात चिकटून राहण्यासारखं काहीही नाही. Praise God. You know, in the Old Testament, people were living under the law. जुन्या करारात लोक नियमशास्त्राखाली राहायचे. And it meant enslaved by the yoke of bondage, isn't it? म्हणजे बंधनाच्या जोखडात राहिल्यासारखे. It is like attachment attached to the law. गुलामगिरीत, त्या नियमशास्त्राच्या Slave to the गुलामीत, law. नियमशास्त्राच्या गुलामीत राहिल्यासारखे. Don't be slave to anything. कुठल्याही गोष्टीचे गुलाम बनू नका. Don't be slave. कुठल्याही गोष्टीची गुलामी नको. Amen. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे. If you are in a high position as a pastor, people will be obviously attracted to you. मोठ्या पदावर आहात, मोठे पास्टर आहात, साहजिक आहे आम जनता तुमच्याकडे आकर्षित होणारच. Because you are in the limelight. कारण तुम्ही प्रकाश झोतात आहात. And then if I think, नाही मी काय, मी अमिताभ बच्चन सारखं दिसतं म्हणून सगळं मला बघ. It's not that. असं आहे का? It's because of the grace, it's because of the calling, it's because of the anointing. अरे कृपेमुळे आहे, अभिषेकामुळे आहे. If the anointing goes, who will ask me? देवाच्या पाचारणामुळे आहे. जर माझ्यावरचा अभिषेक गेला, मला कोण विचारणार आहे? You need to live with that kind of attitude. ते नेहमी ती वृत्ती पाहिजे. Are you understanding, people? हालेलुया. No matter how much God promotes, मग देवाने तुम्हाला कितीही जरी बढती दिली ना, it's by His grace we have reached till here. त्याच्या कृपेनं आपण इथपर्यंत पोहोचलोय. It is by His mercy that we have reached in this place. त्याच्या दयेने आपण इथपर्यंत It पोहोचलो. is by His mercy that we are living and in good health. त्याच्या दयेनं, त्याच्या कृपेनं आज आम्ही चांगल्या तब्येतीत आणि आरोग्यात आहोत. त्याची कृपा आहे. And the more you are attached to this world and the things of the world, you will fall the more from God's grace. आणि जेवढं तुम्ही जग आणि जगातल्या गोष्टींशी आकर्षित व्हाल ना, तेवढं तुम्ही देवाच्या कृपेपासून खाली खाली पडाल. Because you are holding on to nothing and then the Spirit of God cannot flow through you. कारण मग तुम्ही हे जे सगळं जगातलं आहे त्याला धरून बसताय, ते तर शून्य आहे त्यालाच धरून बसताय. आणि मग पवित्र आत्मा, देवाचा आत्मा तुमच्यात कार्य करू शकत नाही. Christ in you, the hope of glory. ख्रिस्त तुझ्यात गौरवाची, सर्व गौरवाची आशा. But when you are attached to the things, then the Christ in you has no effect through you. पण जर तू गोष्टींना इतका चिकटून बसलेला आहेस, तर मग तुझ्यात जो ख्रिस्त आहे तो तुझ्यात जास्त कार्य करू शकत नाही. And many times, बऱ्याच वेळा when you are detached from something that you liked, जेव्हा काहीतरी तुला आवडलेलं होतं आणि त्या आवडलेल्या गोष्टीपासनं तू लांब गेलास, you are acknowledging one thing, that you are using God's power and not your own to achieve that thing. तू ते सोडलंस, तर मग तू हे कबूल करत असतोस की मी देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. देव त्याच्या योजनेत आणि इच्छेत मला ते देईल तर देईल, नाही तर मी ते सोडलं. Praise God. हालेलुया. And see, the moment you think like that, आणि ज्या क्षणाला तुम्ही असे विचार करू लागाल मला नको ते, की नको मला, so much peace comes in your heart. इतकं शांत So वाटतं, much joy comes in your heart. हृदयामध्ये इतकी शांती आणि आनंद येतो ना, You get sleep, शांत झोप येते, great sleep, खूप शांत झोप, so much peace. खूप शांत. And then miraculously, if God wants, He brings it before you. आणि चमत्कारिकरित्या जर देवाची इच्छा असेल तर ती गोष्ट चमत्कारिकरित्या It comes to you. तो तुझ्या झोळीत घालतो. And then you say, oh Lord, मग तू म्हणतो, प्रभू I had given it up long back, मी तर खूप पूर्वी सोडलं होतं, but you gave it to me. तू मला दिलं. At times, God gives it to you and makes you to realize how loving He is. कधी कधी देव तुम्ही ते जे सोडलेलं असतं ते तुम्हाला देतो आणि दाखवतो की बघ मी किती प्रेमळ आहे. Praise God. Don't give your power to anybody nor anything on this earth. गोष्टींना किंवा या जगातल्या कुणालाही तुमची सत्ता देऊ नका. Retain your heart for God. हृदय देवासाठी ठेवा. Yes, let things come in you, but round the orbit of the center. ठीक आहे, गोष्टी, वस्तू, काही भले तुम्हाला मिळो, पण मिळाल्यावर सत्ता जी प्रभूची केंद्रीय स्थानावर आहे त्याच्या अवतीभोवती ते असलेलं चालेल. Let it not come in the center. केंद्रीय स्थानावर गोष्टी नकोत, माणूस नको, कोणी नको. Because if those things don't come to your reach, कारण त्या गोष्टी जर तुला हातात मिळाल्या नाहीत you will lose your peace तर मग शांती जाईल and you will do anything to get it. आणि ते मिळवायला तू काही करशील. And if you don't get it, you will lose on God also. आणि जर ते नाही मिळालं तर तू देवालाही सोडशील. Just because you have lost your power. का तर तुझी सत्ताच गेली.
तू अशक्त पडला. Let not the anointing wane from your life. अभिषेक तुझ्या जीवनावरून जाऊ देऊ नको. Don't lose the grip. पकड, देवानी जी पकड तुझ्या जीवनावर घेतली आहे ती पकड सोडू नको. Take control of your life. जीवनाचा ताबा घे. Don't become weak. अशक्त पडू नको. Nobody can buy you. कोणी तुला विकत घेऊ शकत नाही. Nothing should buy you. कोणीही तुला विकत घेऊ नये. No, nothing on this earth should have power over you. या जगातल्या कुठल्याही गोष्टीची सत्ता तुझ्यावर चालू देऊ नको. God said, I have given you dominion over everything on this earth. ते म्हटला या पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींवर मी तुला सत्ता दिली आहे. Over the fish of the sea, over the creation itself, I have given you dominion. पाण्यातले मासे, निर्मिती, सृष्टी या सगळ्यावरची सत्ता मी What are तुला those दिली. things? They are nothing. अरे काय त्या गोष्टी आहेत, त्या काही नाहीत देवासमोर. You are on a greater dimension. तू त्याहूनही मोठ्या जागी आहेस. These are just scum of the earth, त्या गोष्टी म्हणजे rubbish of the earth. जगातल्या कचऱ्याप्रमाणे आहेत या गोष्टी. All those things which dazzle and shine, ज्या सगळ्या गोष्टी चमकतात they are nothing. त्या देवासमोर कचरा आहेत. They are nothing. कचरा. Whether it's your house or your scooter or your motor car or मग काही असो, anything. घर, गाडी, मोटार, काही असो. Spouses fight over small insignificant things. नवरा बायको लहान लहान गोष्टींवर भांडतात. I don't want this color of curtain. I want red color curtain. मला हाच रंग पाहिजे, मला तोच रंग पाहिजे. And then they fight. भांडतात. Give their power to the curtains. सत्ता देऊन टाकली त्या पडद्याला. Finally, शेवटी they break up. तुटतात, The family breaks up. वेगळे होतात. Why? परिवार तुटतो For का? that useless curtain, which after 6 years will lose its shine, it will be found in the kitchen amongst the rags. त्या निष्कामी पडद्यापायी की जो पडदा आज नवीन दिसतोय उद्या जुना होणार आहे आणि स्वयंपाकघरातलं फडकं बनणार आहे, त्यावर तू परिवार सोडला. You are of much value than all these things. राजा, या गोष्टींपेक्षा तुझी किंमत जास्त आहे. Let all these things come under your feet. या सगळ्या गोष्टी तुझ्या पायाखाली टाक. Put it under your feet. या सगळ्या गोष्टींना तुझ्या पायाखाली टाक. I will rule over it all, say. आणि म्हणा मी या सगळ्यांवर सत्ता करणार. I will rule over the storm. I will rule over the wind. I will rule over the things of this world. मी वादळावर, वाऱ्यावर, या जगातल्या गोष्टींवर सत्ता करणार. Ramanthala, Ramakara, Vashakara, Manthala. रिबी राबा बांधर करो. Let go सोड. and let God. देवाला दे. Allow God. देवाला If परवानगी. God gives, take it joyfully. देवानी दिलं तर आनंदाने घे. Rejoice greatly. मोठा आनंद कर. Be grateful to God if He gives you. देवाचं ऋण मान देवानी दिलं तर. And say, thank you, Jesus, for giving it to me. आणि त्याला म्हण धन्यवाद येशू तू मला दिलंस. But पण I will not compromise on this thing, मी Lord. रद्दबदल नाही करणार. The fellowship that I have with you is everlasting. जी सहभागिता, जे नातं मी तुझ्याशी बांधलंय ते सनातन नातं आहे प्रभू. These things will never replace you, Lord. या गोष्टी तुझी जागा It will never, कधीही घेऊ शकणार never, नाही never, बाबा. never. भागो भागो दूर भागो व्यर्थ सब बातों को छोड़ भागो. Yes. जवानी की अभिलाषा छोड़ भागो. शुद्ध मन से यीशु के पास भागो. Ramanthala Rabba. See the peace that you'll have now. Now. रामा मंदरो Whether it's your promotion you're looking at, whether it's the things of the world you're looking at, whether it's your marriage that you're thinking of. बघ किती शांती येईल हृदयामध्ये. मग ती कुठलीही गोष्ट असो, बढती, प्रमोशन, पगारवाढ, लग्न, ती मुलगी, तो मुलगा, सोड. Those things, these things, हे ते मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं.
Okay, ठीक आहे, let go. सोड, Be still. छोड. God says, be still. देव म्हणतो शांत राहा, I am your God. मी तुझा देव आहे, I am your exceeding great reward. मी तुझं प्रचंड मोठं प्रतिफळ आहे, I am your reward. मी तुझं प्रतिफळ आहे. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say, I want this. Whatever you want, say, I want it, Lord. जे काही तुम्हाला हवं असेल प्रभूला सांगा, प्रभू मला हे हवंय. Say, I want it, Lord. सांगा, प्रभू मला हे हवंय. Whatever you want, ask Him. जे Say, it. काही हवंय सांगा प्रभूला. I want a house. I want promotion. I want this. काही घर का प्रमोशन का काही. Don't say, I don't want it. Say, I want it. असं नका म्हणू की मला नकोय. म्हणा मला हवंय, I want it, Lord. मला हवंय, I want it, Lord. मला हवंय. But if I don't get it, पण जर नाही मिळालं I will still not lose my peace. तरी मी शांती I am सोडणार. okay with it, Lord. मला नसलं तरी चालेल. I am okay with it. मला हवंय, मिळालं तर धन्यवाद, नाही दिलं तू तरी तुला धन्यवाद. I have you with me. That's तू all. माझ्या बरोबर आहे, मला बास आहे. I am happy to मी have you, खुश आहे. Lord, in my मी life. खुश आहे प्रभू, तू माझ्या बरोबर आहेस. Say, I allow you, O God, म्हणा to take प्रभू, over my decisions. प्रभू मी तुला परवानगी देतो, माझ्या जीवनातले निर्णय तू घे. I allow you, Lord. मी तुला परवानगी देतो. Now I will no more think upon it. आता मी त्याचे विचार करत बसणार नाही. Yes, as much as possible I will do it, जेवढं होईल तेवढं मी करीन, but I will not go beyond it. पण मी मर्यादे पलीकडे नाही जाणार. The moment I start feeling that I'm losing my compose, जेव्हा मला असं वाटायला लागेल की माझी शांती गेलेली आहे, I'm becoming restless about it, मी बेचैन झालोय, I'm getting irritated about it, राग येतोय, and there is strife at home because of it, घरी त्यामुळे भांडणं होत आहेत, I will just let it go. मी ते सोडणार, I will let it go. मी ते सोडणार. Let it happen in your own way, तुझ्या रीतीनं तू कर, in your own timing, तुझ्या वेळेत कर, how you want it. तुला हवं तसं कर. Let it be so. तुला हवं तसं कर प्रभू. I trust on you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, I believe on you. मी तुझ्यावरच विश्वास You ठेवत. are my God. तू माझा देव आहे, I have you. माझ्याकडे तू आहेस, That's enough for me. तेवढं मला बास आहे. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. हालेलुया. Amen and amen.